आपण सध्या गोदावरी नदीच्या पुलावर उभा आहे। हा जो पूल आहे हा बेट आणि कोपरगावला जोडणारा हा पूल आहे। 29 सप्टेंबरला महापूर आला होता। त्या महापुरामध्ये काही पानवेली झाडी अटकून हे जे रिलिंग आहे ना हे तुटून गेलेलं आहे। हे आपण बघू शकता। त्याने बघू शकता आपण हे टर्निंगलाच आहे। टर्निंगला असल्यामुळे इथं डायरेक्ट गाडी स्पीडने येऊन पाण्यामध्ये जाण्याचे चान्सेस किंवा जीवित हानी होण्याचे चान्सेस जास्त आहे। तर आपण आता याला हे बॅरिगेटिंग एक तात्पुरत्या स्वरूपात लावत आहोत। पण माझं प्रशासनाला विनंती आहे हात जोडून का आता 29 सप्टेंबरला हा पूर येऊन गेलेला आहे। आता साधारण ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे तरी सुद्धा या पुलाच्या रिलिंगचं काम झालेलं नाही। मी तुम्हाला पुढचे रिलिंग दाखवतोय। आपण इथं बघू शकता आमच्या काही मित्रांनी इथं या बांबू लावलेला आहे। त्यांना बांबू मिळून आला तर इथं पण रिलिंग तुटलेले आहे। तर इथं सुद्धा जीवित हानी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। आणि या बाजूला सुद्धा बांबू लावलेला आहे। म्हणजे इथं सुद्धा जीवित हानी होण्याचे जास्त चान्सेस आहे। कधी पण एखादा गाडीवाला जर याला धडकला तर ते पाण्यात पडण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहे। थोडंसं पूल आल्यानंतर हे पण आपण बघू शकता इथलं सुद्धा रिलिंग तुटलेलं आहे। आणि खाली बघितल्यानंतर भीती वाटते। आणि ह्या पुलावरून खूप सारे लोकांची ये जा असतील, लहान मुलांची ये जा असतील, शाळेच्या मुलांची, कॉलेजच्या मुलांची ये जा असते। तर मी प्रशासनाला हात जोडून गोदामाय प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने विनंती करतो का लवकरात लवकर ह्या पुलाच्या अनेक ठिकाणी तुटलेले रिलिंग आपण दुरुस्त करावं। धन्यवाद। जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय शुक्राचार्य महाराज।